आणि तुमच्याकडच्या वॉर्ड बॉयने त्याचे रिपोर्ट बदलले आणि त्याचे रिपोर्ट बदलल्यामुळे आम्हाला त्याचं ऑपरेशन करावं लागलंय. कळतंय का तुम्हाला? काय बोलताय? हे आमच्या हॉस्पिटलला झालंय. हो, तुमच्याच हॉस्पिटलला झाले. थांबा. हा सर, रिसेप्शनला येता का? हो, डॉक्टरांना घेऊन या. थोडी इमर्जन्सी आहे. हां. याचा खरंच फायदा होईल असं वाटतंय तुला? काय झालं मॅडम? तुम्ही पुढे या. डॉक्टर, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बॉय रिपोर्ट बदलतो आणि तुम्हाला कळतही नाही. मॅडम, माझ्याही कानावरती आलंय ते, पण मी क्षमा मागतो तुमची, पण जरा आमच्यावर विश्वास ठेवा. त्या माणसाची कागदपत्र बघून मगच आपण त्याला कामावरती घेतलंय. डॉक्टर, डुप्लिकेट कागदपत्र बनवून मिळतात. आणि तुमच्या या हलगर्जीपणामुळे आज मला माझ्या मुलाचा जीव गमवावा लागला असता. त्याचं काय? अशी कशी नोकरी देऊ शकता तुम्ही? हे कोणाचं काम आहे? कोणी दिली त्याला नोकरी इथे? मॅडम, मी त्यांची सगळी प्रोसेस केली आहे. हो, मला संकल्प ढोबळेचे कागदपत्र हवे. मॅडम, मी कलेक्टर आहे, विसरू नका डॉक्टर. सॉरी. आज माझ्या मुलावर जे संकट आलं ते उद्या दुसऱ्या कोणावरही येऊ शकतं. मॅडम, फाईल. वा, माणिक गुले या माणसाचं ना आधार कार्ड आहे ना बँक डिटेल्स. कशी काय दिलीत नोकरी? काय नोकरी काय खिरपती सारखे वाटतं का इकडं? काय डॉक्टर? अर्जुन सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज डॉक्टर? अहो, आयडेंटिटी असेल असं त्या कर्मचाऱ्याचं काहीतरी द्या. त्या माणिक गुलेचा फोटो असलेलं एक डॉक्युमेंट दाखवा ना मला, एक. खरं तर प्रोसेस आपली खूप ट्रान्सपरंट असते, पण ह्याच वेळी नेमका घोळ झाला है ना डॉक्टर? या सगळ्या प्रकरणात काहीतरी गडबड झाली आहे, तुम्हाला मान्य करावंच लागलं. हो, एकंदरीत दिसतंय त्यावरून नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मॅडम, कागदपत्र असतील कुठेतरी, पण काय? मग असतील तर दाखवा, नसतील तर मान्य करा ना. कुठल्याही प्रकारचा प्रूफ न घेता तुम्ही त्याला जॉबवर ठेवलाय ते? वा, छान. हा डॉक्टर, हा असा काळा बाजार चालतो तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये?